मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सर्वांचं लक्ष आहे की जी काही निवड यादी आहे ती कधीपर्यंत लागू शकते. कारण आपली जे काही निवड यादीमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी सिलेक्शन होऊन यावं अशी सर्वांच्या या ठिकाणी आशा आहे. तर हे एक महत्त्वाची जे काही सकाळ वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची बातमी आलेली आहे की जे काही शिक्षक जी भरतीची यादी आहे ती लवकरच पवित्र पोर्टलवर प्राथमिकची या ठिकाणी बघा इतकी रिक्त पदे भरली जाणार असं या ठिकाणी महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद रत्नागिरीची ही महत्त्वाची बातमी आहे. तर या ठिकाणी बघा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पद भरती जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात सध्या आलेली आहे. तर हे सर्व आपण न्यूज बुलेटिनमध्ये देखील हे माहिती बघितली आहे. तरी देखील बघा ह्याच्यात जे महत्त्वाचे स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तर ह्याच्यात जे काही माहिती ह्याच्यात देण्यात आली आहे ती रत्नागिरीचं हे जे काही सकाळ वृत्तपत्र आहे तर रत्नागिरीचं आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती जी काही प्रक्रिया आहे तर ती अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात 1566 शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशनाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाणार आहे अशी या ठिकाणी बघा महत्त्वाची बातमी ह्याच्यात देण्यात आली आहे की जी काही अंतिम टप्प्यात सध्या शिक्षक भरती ही आलेली आहे. आणि जी काही निवड यादी आहे शिक्षकांची जी काही निवड यादी आहे तर ती निवड यादी बघा आठवड्यात म्हणजे पुढच्या आठवड्यात या ठिकाणी बघा प्रसिद्धी होईल असं या ठिकाणी बातमीमध्ये देण्यात आलं आहे. तरी देखील जे काही न्यूज बुलेटिन आहे पवित्र पोर्टल ऑफिशियल वेबसाईटवर तर त्याच्यावर देखील महत्त्वाच्या या ठिकाणी जे काही सूचना असेल निवड यादी संदर्भात तर त्या आपल्याला पवित्र जे प्रणालीवर न्यूज बुलेटिनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. तसंच बघा पुढे ह्याच्यात जे म्हटलं आहे का जे काही पवित्र पोर्टलवर प्राथमिक शिक्षकांच्या ज्या बदल्या आहे तर बदल्या ऑनलाईन पद्धतीने ह्या ठिकाणी सुरू देखील आहे. म्हणजे जे काही प्राथमिक शिक्षकांची ह्या ठिकाणी बदली जी प्रक्रिया आहे कारण ह्या बदल्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन शिक्षकांना त्या ठिकाणी रुजू किंवा त्या ठिकाणी बघा शाळाही मिळत नाही. मग ह्याच कालावधीमध्ये सध्या बदल्यांची कार्यवाही देखील ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. आणि पवित्र पोर्टलवर ज्या अंतिम टप्प्यातील या ठिकाणी माहिती भरण्यासाठी उमेदवारांना आपल्याला माहिती आहे की 14 फेब्रुवारीला मुदत दिली होती तर ती सध्या पूर्ण झाली आहे. आणि पुढील जे काही महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची शासनाकडून पावले उचलली जात आहे असं या ठिकाणी बातमी ह्याच्यात दिली आहे. तर ह्या बातमीनुसार महत्त्वाचं म्हणजे जे काही महत्त्वाचं पवित्र पोर्टलवर नोंदणी झालेले जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी बघा त्याच्या लॉग इनला नियुक्तीची माहिती पाठवली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवड्याभरात होईल अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या सध्या केल्या आहेत. म्हणजे जी काही निवड यादी आहे तर ह्या बातमीवरनं ह्या सकाळच्या बातमीवरनं आपल्याला असं लक्षात येते की जे काही पुढच्या वीकमध्ये म्हणजे या ठिकाणी निवड यादी सध्या जाहीरही होऊ शकते. तर अशा पद्धतीने ह्या वृत्तपत्रामध्ये सध्या महत्त्वाचं जे काही बातमी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट होते का निवड यादी नेमकी कधीपर्यंत येऊ शकते तर पुढच्या वीकमध्ये आपल्याला निवड यादी या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तसंच जे काही लोकसभा निवडणूक पुढच्या महिन्याची या ठिकाणी बघा लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे जे काही शासनाचं या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात महत्त्वाची पावले उचलली गेली आहे अशी देखील ही महत्त्वाची बातमी असणार आहे. तर आपल्यासाठी ही गुड न्यूज म्हणता येईल. तसंच बघा महत्त्वाचं जे ऑफिशियल जी बातमी येईल तर ती आपल्याला न्यूज बुलेटिनवर आल्यावरच आपल्याला कळेल नेमकं निवड यादी कधीपर्यंत या ठिकाणी लागू शकते. पण या बातमीवरनं देखील एक अंदाज येऊ शकतो की जी काही निवड यादी आहे ती आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. तर अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची सकाळ न्यूज नेटवर्कला सध्या आलेली बातमी ही आजची बातमी आहे. तर आशा करूया लवकरात लवकर निवड यादी लागो आणि त्या निवड यादीमध्ये तुमच्या सर्वांचं या ठिकाणी नाव पाहायला मिळो. तर अशा पद्धतीने एक ही महत्त्वाची अपडेट होती. तर अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याच्यात बातमी दिलेली आहे. तर आशा करूया लवकरात लवकर निवड यादी पब्लिश हो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.